हाय हॅलो नमस्कार. एकत्र कुटुंब ह्या चॅनेलवर तुमचं स्वागत आहे. चॅनेल नवीन आहे, चॅनेलला सपोर्ट करा. आमच्या एकत्र कुटुंबामध्ये मी, माझा नवरा, माझी 2 मुलं, 2 सुना आणि 2 नातवंडे आहेत. एकाला मुलगा आहे आणि एकाला मुलगी आहे. असं आमचं एकत्र कुटुंब आहे आणि आम्ही खूप आनंदाने जगतो. एकत्र कुटुंबामधले खूप फायदे आहेत. एकत्र राहिल्यावर जे काम होते आधी ते काम वेगळी राहिल्यावर होत नाही. आता मी तुम्हाला माझं 12 वर्षापूर्वीचं जीवन सांगणार आहे. माझ्या लग्नाला 25 वर्ष झालेली. मी 13 वर्ष एक ऊसतोड कामगार म्हणून काम केलंय आणि झोपडीत राहत होती मी 13 वर्ष. आता मी 2 BHK प्लॉटमध्ये राहते. कारण 12 वर्ष पूर्वीची परिस्थिती इतकी डेंजर होती की कोण नातेवाईक जवळ येत नव्हतं, की कोण 1 रुपयाची मदत करत नव्हतं. कारण ऊसतोड कामगार म्हणून काम करायचो. नवरा प्यायचा आणि येतील ते पैसे किती 6 महिने वर्षातनं एकदा उचल म्हणून द्यायचे, ते घ्यायचं सपवायचं. 6 महिने 6 महिने काम करून यायचं नंतर आणि ते घ्यायचं सपवायचं. फक्त खायला पण मिळत नव्हतं, असं होतं. ज्या वेळेस माझ्याकडं काही नव्हतं त्यावेळेस नातेवाईक मला जास्त कुणी बोलत सुद्धा नव्हतं. जर आपण दिसलो तर पाठ फिरून पुढे जायचं आणि कुणीही नातेवाईकाला मी कधीच मदत मागितली नाही. आमच्या घरात एक दिवस खायला अन्न पण नसायचं. पण कोण काय द्यायला लागलं किंवा बाजरी, ज्वारी, गहू त्यांच्यातनं पिकायचं, ते जर मी कधी सहज गेलो आणि ते घेऊन जावा म्हटलं तर ते मी सांगायचे की आमच्याकडे आहेत. आमच्या घरात नसलं तरी बी सांगायचे आमच्याकडे आहे, नको तुमचं काय म्हणून. त्यावेळेस आमचे आईबापच आपले असतात. आमच्या आईबापांनी खूप मदत केली. माझ्या आजीनी तर माझे एक मुलगा 4थीला आणि एक 5वीला जाऊस तर मी 1 वर्षाची मुलं माझ्या आईजवळ सोडून ऊसतोडी करायची, आजीजवळ सोडून ऊसतोडी करायची. तर तिनं एक मुलगा माझा 4थीला आणि एक मुलगा 5वीला जाऊस तर तिनं सांभाळ केला. 1 वर्षापासून तेवढी मोठी होस तर सांभाळ केला. नंतर तिला काहीतरी झालं, असं आजारी पडली आणि ती त्यात गेली. तेव्हा असं वाटलेलं की आता आपलं कसं व्हायचं, मुलं सांभाळायचा एक आधार होता ते पण गेला. माझे आईबाप पण ऊसतोडीला असायची आणि नंतर काय करायचं म्हणल्यावर हे आम्हाला काम मिळालं बाळूमामाच्या आशीर्वादाने. नंतर आम्ही इकडं आलो. आजी वारले त्यावेळेस बी आम्ही ऊसतोडीला होतो. नंतर आजी वारल्यावर काम मिळायच्या. आजी वारली आणि सीझन संपवून घरी गेलो आणि घरी गेल्यावर आमच्या दुष्काळ आहे, काम नसते उन्हाळ्यात आणि घरी असं संध्याकाळी बसलेलो आणि माझ्या नवऱ्याचा मित्राचा एक फोन आला आणि असं एक काम आहे लेबर सप्लायरचं आणि ते तू घेणार काय. मग आता काय घेणार म्हटलं तर लेबर घेऊन यायला पाहिजे तिकडून. गावाकडे काय आमच्या लेबर असायचे, दुष्काळ आहे त्यामुळे माणसं कामाला भरपूर मिळायची, पण येण्यासाठी पैसा नव्हता. आणि मग काय सांगायचं म्हणून त्याला सांगितलं की उद्या सकाळी मी तुला फोन करतो. मग लेबर तिथल्या माणसांना विचारलं येणार काय कामाला, हे ते तर येणार म्हणली, पण येण्यासाठी पैसा नव्हता. मग काय केलं, त्याला फोन लावला, माणसं आहेत कामाला पण येण्यासाठी पैसा नाही. मग त्या मित्रांनी त्या साहेबांना विचारलं, माणसं आहेत पण येण्यासाठी पैसा नाही. साहेब म्हणलं तू इथंपर्यंत गाडी करून घेऊन ये, मी त्या गाडीचे पैसे इथं पोचल्यानंतर तुम्हाला देतो गा. मग येण्यासाठी तर थोडेफार चहा पाण्याला नाश्त्याला पैसे पाहिजे म्हणून मी माझ्या कानातलं एक होतं छोटंसं आणि ती ठेवायला दिलं किंवा मोडायला दिलं आणि ती मोडून येताना त्या माणसांचा एक 12-13 लोक घेऊन गाडी करून त्यांचा चहा पाणी त्या कानातल्या पैशावर ठेवलेल्या ज्या पैशावर केला आणि आम्ही इथपर्यंत आलो. मग ज्यावेळेस आम्हाला काम मिळणार होतं त्यावेळेस मिळालं नव्हतं. त्यावेळेस मी माझी मुलं आजी वारल्यानंतर आश्रमशाळेत घातली. आता कुठं ठेवायची, कोणाजवळ ठेवायची. आणि 2 मुलं माझी आणि दुसरी एखादं मुलं असतं तर ठेवून घेतलं असतं. 2 मुलं कशी दुसऱ्याजवळ ठेवायची आणि कोण ठेवून घेणार, त्यांना घेतलं तर पण त्यांना पण पापच आहे. म्हणून मी माझी मुलं आश्रमशाळेत घातली आणि आमच्या काम मिळालेलं पण ते काम चालतंय नाही चालतंय म्हणून ते आश्रमशाळेत घातलेली. नंतर आमचं 2-3 महिने चांगलं काम चाललं आणि मग मी माझ्या मुलांना माझ्याकडे घेऊन आले. त्यावेळेस एक 4थीला होता आणि एक 5वीला होता.
आता त्यांची लग्न झाल्यात, एकाला मुलगा झालाय आणि एकाला मुलगी झाली. माझ्या लग्नाला 25 वर्ष झाल्यात. 25 वर्षातली 13 वर्ष मी झोपडीत काढल्यात. एक ऊसतोड कामगार म्हणून 13 वर्ष काम केलंय आणि आता मी 2 BHK फ्लॅटमध्ये राहते आणि चांगलं जीवन, माझ्या एकत्र कुटुंबामध्ये चांगलं जीवन जगते. कारण माझी 2 मुलं पण काम करतात, माझे मिस्टर काम करतात आणि आम्ही चांगलं जीवन जगतोय. पहिलं ते 12 वर्षापूर्वी जे माणूस बघून नाही बघितल्यासारखं करून पुढं जायत होतात ते पण माणसं आता आवर्जून बोलायला येतात, बसायला येतात आमच्याकडे. आणि आत्ता आम्ही दिसलं तर कुठं लांब असलं तर जवळ येऊन बोलतात. कसं आहे, आपल्याकडं असलं तर सगळी जवळ येतात, आपल्याकडं काय नसलं तर कोण जवळ येत नसतंय. त्यामुळं पैपावनं पण सगळी लोक सगळी आपल्याकडं काय असेल तरच आपल्या जवळ येतात. आपल्याकडं काय नसलं तर आपल्याला कोण किंमत देत नसते. आणि पहिलं कसं आमच्याकडं काय नसायचं आणि कुठल्या तरी यात्रेत गेलं का नाही, माझी मुलं लहान लहान असायचे आणि यात्रेत गेल्यावर पै पाहुणं कोण पण भेटायचं. आणि कुणी कधीही, माझ्या मुलं लहान होती तरी पण कुणी कधीही हातात 1 रुपयाही ठेवला नाही माझ्या मुलांच्या की धर 2 रुपयांनी खा म्हणून. आणि माझ्याबरोबर दुसऱ्यांची पण मुलं असायची आमच्या नात्यातली आणि त्यांच्या मुलांना द्यायची, पण माझ्या मुलांना कधीच 1 रुपया कुणी हातात दिला नाही. किंवा माझ्या मुलाला कुणी लहान असताना पण आमच्या नात्यातल्या दुसऱ्यांच्या मुलाला दागिने घेऊन बघायला गेली, नंतर त्यांना कपडे घेऊन बघायला जायची. पण माझी लहान मुलं होती त्यावेळेस कुणीही 1 रुपयाचा दागिना किंवा 1 रुपयाची कपडे सुद्धा कुणी आणली नाहीत. आणि 12 वर्षापूर्वी आमच्याकडं काय नव्हतं, पैसे नव्हतं आणि आमच्या दिरानं एका ऊसतोडे मुकदमाचे पैसे घेतले आलं आणि त्याचं 14,000 रुपये होतं आमच्याकडं. आणि 14,000 रुपये त्या मुकादमनं 6 एकर रान आमचं खरेदी करून त्याच्या नावावर घेतलेलं. 14,000 रुपये दे, मग तुझं रान देतो. एकत्र उतारा होता आमचा, माझ्या सासऱ्याच्या नावावर होतं सगळं. मला सासू नव्हती, माझे मिस्टर लहान होते त्यावेळेस सासू आमची वारलेली. आणि 14,000साठी 6 एकराचा उतारा त्याच्या नावावर करून घेतलेला. मग त्यावेळेस काय केलं, सगळं रान पण दुसऱ्यांच्या नावावर आणि आमचं सासरा पण वारलं त्यात आणि रान दुसऱ्याच्या नावावर. मग आता करायचं काय, असं वाटलं की आपलं आता काय नाही, आपलं सगळं संपलं इथलं, आता आपलं घर उठलं. म्हणून आम्ही असं का कोण पैसे देत नव्हतं, कोणच काय करत नव्हतं. कारण ह्यांची गरिबी आणि एका दोघाचं घेतलेलं पैसे परत जात नव्हतं. आणि जे ऊसतोडायचं 4 पैसे ते नवऱ्याला दारू प्यायचं आणि ते सपवायचं. किती पहिलं 15-20 हजार रुपये द्यायचे आणि ऊसतोडी करून काय कुणाचं पैसे फिटत नव्हतं आणि परत पैसे नसायचं. मग ते काय केलं, आता आपलं सगळं संपलं म्हटलं आणि असं जगायचो. मग ते असा एक फोन आला, नंतर इकडं आलो आणि बाळूमामाच्या आशीर्वादाने बाळूमामाची आम्हाला साथ आहे आणि आता आम्ही चांगलं जीवन जगतोय. आणि माझ्या नवऱ्याला पण चांगला पगार आहे, माझी 2 मुलं कामावर आहेत, मुलांना पण चांगला पगार आहे. त्यामुळं वाईट काळात कुणीही कुणाचं नसतंय. आणि आपल्याकडं काय आलं म्हणून कधीच आपण गर्व करायचा नसतोय. मी तर कधीच गर्व करत नाही, माझ्याकडे सगळं. आत्ता आमच्याकडे एवढ्या गाड्या ते नाही द्या, कधी 2-2 किलोमीटर आम्ही चालत दवाखान्याला जातोय. कारण मुलं कामावर असली, नवरा कामावर असला तर मुलांना मी स्वतः चालत, लहान मुलांना घेऊन चालत दवाखान्याला जाते. आणि पण आत्ता पण माझ्या आयुष्यात घडलेल्या गोष्टी खूप सांगायसारख्या आहेत आणि अजून लय काय काय मला सांगायचं आहे. पण व्हिडिओ मोठा होतोय आणि मी दुसरा व्हिडिओ आहे आणि दुसऱ्यांदा व्हिडिओमध्ये बोलते, त्यामुळं काय चुकलं असलं तर माफ करा. चॅनेलला सपोर्ट करा आणि मी तुम्हाला आवडलं तर माझ्या जीवनातले इथून पुढे सगळं सांगत जाईल.